नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब अगदी 5 मिनिटात येणार आहे। अगदी 2-5 मिनिटात मी माझी भूमिका मांडणार आहे, कारण मी लिंगायत आहे आणि दौलतदानाचा दोस्त आहे। जाती जरी वेगळ्या असल्या तरी आपल्या सगळ्यांचं दुखणं मात्र एक आहे, आणि ज्यांचं दुखणं एक आहे त्या दुखण्यावर विलास मात्र एकच आहे। त्या विलासाचं नाव आहे विकासाच्या मुख्य प्रवाहात जाणं। आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात जायचं असेल तर एकतर स्वयंपाकी आपला असला पाहिजे आणि वाढप्या देखील आपला असला पाहिजे। स्वयंपाकी नंबर 1 आहे फडणवीस नावाचा, नंबर 1 स्वयंपाक करतात, पण वाढप्या देखील आपला असला पाहिजे आणि त्या वाढप्याचं नाव आहे दौलत नाना शितोळे। लक्षात घ्या, आम्हाला आमचं नेतृत्व जपता आलं पाहिजे दोस्त हो। इतिहास निर्माण करणारी जात आहे रामोशाची जात। बाबासाहेबांना म्हणलं होतं, अरे काहीच करू नका, घरी गेल्यावर भिटाडावर लिहा, आम्हाला या देशाच्या राज्यकर्त्याची जमात बनायचं आहे, जमात रूलर बनायचं आहे, आम्हाला राज्य करायचं आहे, आम्हाला राज्य करायला लायकी लागते। नालायक लोक राज्य करू शकत नाहीत, पण सगळ्यात मोठी लायकी आमची आहे। ब्रिटिशांच्या इतिहासात देखील ज्याच्या सिंहगर्जनेनं ब्रिटिश राजसत्ता चळाचळा कापायची, तो क्रांतीचा इतिहास रचणारा उमाजी नाईक आमचा भूतकाळ आहे। लक्षात घ्या, तो आमचा इतिहास आहे, ती आमची लायकी आहे। शिवछत्रपतींच्या इतिहासात जेवढे गड किल्ले आहेत, जेवढ्या लढाया छत्रपतींनी लढल्या, त्या प्रत्येक लढाईत रामोशाचं, बेरडाचं, पारड्याचं, बेरडाचं रगत गळालंय, घाम गळालंय, पण आम्हाला आमच्या गाळलेल्या घामाचा मोबदला, रामोशाला गाळलेल्या घामाचा, सांडलेल्या रक्ताचा अजून मोबदला मिळाला नाही। आमची लढाई त्यासाठी आहे। सुदैवाने महाराष्ट्राला अत्यंत दूरदृष्टीचा, वंचितांची कणव असणारा, उपेक्षिताला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाणारा आदर्श आणि कार्यक्षम मुख्यमंत्री मिळाले। आणि म्हणून आपण सगळे खूप मोठ्या अपेक्षेने येतात। बांधवांना वंचितांचं दुःख घालवायचं असेल तर आमच्यात संवाद वाढला पाहिजे, आमचा इतिहास पुनरुज्जीवित झाला पाहिजे, आम्हाला आमच्या बाबतीत, स्वतःच्या इतिहासाबाबतीत आत्मसन्मान निर्माण झाला पाहिजे। पण होतंय असं की आमच्यातला कोणी पुढे जात असला तर आम्ही नाव ठेवायला तयार आहोत, आम्ही पाय ओढायला तयार आहोत, पण हा विचार आता बाजूला सारला पाहिजे। आमचा समाज संघटित होऊन निश्चित एका नेत्याच्या मागे जर थांबला, दौलत नानांच्या पाठीमागे जर थांबला, तर निश्चितपणे आपल्या सर्वांचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाहीत। कारण वंचितांचे प्रश्न सोडवायचे असतील तर वंचितांचाच नेता लागतो, आपल्या उपेक्षितांचा जगणं जो जगतो तोच नेता आपल्याला पुढे करावा लागतो। आणि जेवढी गर्दी या मंडपात आहे तेवढीच गर्दी बाहेर देखील आहे, स्मारकाजवळ देखील तेवढीच गर्दी आहे। लोक प्रचंड संख्येने येत आहेत, कारण लोकांना माहिती आहे की हीच योग्य वेळ आहे। आता समाजाचं संघटन, आता समाजाचं भविष्य निर्धारित करावं लागेल। आम्ही व्यक्त झालो नाही, आम्ही बोललो नाही, आम्ही ओरडलो नाही तर आमच्या आक्रोशाला न्याय मिळणार नाही। आणि म्हणून आम्ही विशेष विमुक्त, देश स्वतंत्र झाला 47ला, पण आम्हाला 52 साली विमुक्त केलं। विमुक्त याचा अर्थ विशेष मुक्त, स्पेशल मुक्त झालो आपण। तोपर्यंत मुक्त नव्हतो, कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का होता। इतिहास लढणाऱ्या माणसाच्या कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का का? कारण जमिनीबरोबर, पाण्याबरोबर आणि जंगलाबरोबर जो प्रचंड प्रेम करतो त्याला राम
रामोशाला कायमचा गुन्हेगार करा. पण बांधवांनो, आमची समाज, आमचे लोक गुन्हेगार नाहीत, स्वातंत्र्यप्रेमी लोक आहेत. गुलाम होणं रामोशाला कधीच आवडत नाही. मुजरेगिरी करणं आमच्या रक्तात नाही. आमच्या रक्तात स्वाभिमान आहे, आमच्या रक्तात सन्मान आहे. आणि तो आत्मसन्मान प्राप्त करायचा असेल तर बांधवांनो, एकमेकावर विश्वास ठेवावा लागेल. आज महाराष्ट्राची परिस्थिती दिवसा तरी समाजात काही वेगवेगळ्या विचाराचे लोक विष पेरण्याचं काम करत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या कळपाच्या भविष्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही आता आपली आहे. म्हणून सावध व्हा, सजग व्हा, संघटित व्हा. त्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर जी चळवळ उभी आहे, त्या चळवळीच्या पाठीमागे आपण सगळेजण ताकदीनं उभे राहू. महात्मा बसवेश्वरांच्या इतिहासात बेरडांचा, पारध्यांचा, रामोशांचा एक खूप मोठा इतिहास महात्मा बसवण्णांच्या लिंगायत इतिहासामध्ये अंतर्भूत झालेला आहे. आणि म्हणून तो आपला नाता, तो आपला धागा आपण एकमेकांच्या समन्वयानं सांभाळून ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं लांब होत चाललेल्या भाषणाला इथेच थांबवतो. धन्यवाद. शरणो शरणार्थी. जय मल्हार. बहुजनांची पोरं एकसंघ झाली. लिंगायत समाजाचं प्रतिनिधित्व करणारे शिवानंद स्वामी स्टेजवरती आहे. वंजारी समाजाच्या महासंघाच्या माध्यमातून काम करणारे खाडेसाहेब आहे. आपला बहुजनांचा नेता, ज्यांनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या मातीत बहुजन एकत्र केला. ते आदरणीय धनगरांचे नेते न होता अखंड बहुजनांचे नेते झाले. ते आदरणीय गोपीचंद पडळकर आहेत. ही सगळी माणसं जेव्हा एकवटली ना, तेव्हा बहुजनांची ताकद या महाराष्ट्रात दिसू लागली. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं दौलतनाथांसारखा नेता त्यांच्या सोबतीनं या खऱ्या अर्थानं रामोशी बेडर समाजाचं नेतृत्व करू लागला. विनंती करतो आदरणीय गणेशजी खडे साहेबांना आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. अखंड मानव जातीचं कुलदैवत श्री जय मल्हार खंडोबा आणि श्री खंडोबा यांच्या पावन आणि पवित्र भूमीमध्ये या देशातील इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे आद्य क्रांतीवीर, भटके विमुक्त वंचित बहुजन समाजातील आदर्श व्यक्तिमत्व श्री राजे उमाजी नाईक यांची आज शासकीय जयंती या ठिकाणी साजरी होत आहे. आणि ही शासकीय जयंती साजरी करण्यासाठी लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या विनंतीवरून राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे राज्य सरकार या ठिकाणी येत आहे. हा बहुजनांचा सन्मान आहे. आणि आपण सर्वांनी आपल्या सर्वांना जो सन्मान आदरणीय दौलत नानांच्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून किंवा कार्यकर्तृत्वातून मिळाला आहे, त्या अनुषंगाने दौलत नानांच्या संदर्भात आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून टाळ्याच्या गजरामध्ये दौलत नानाच्या नेतृत्वाचा सन्मान झाला पाहिजे. कारण त्यांच्या विनंतीला मान देऊन आज राज्याचे मुख्यमंत्री आज भिवडीसारख्या छोट्या गावामध्ये येत आहेत. ही बहुजनाच्या इतिहासातील सगळ्यात मोठी गोष्ट आहे. दिसणारी जरी लहान बाब असली तरी इतिहास जेव्हा लिहिला जातो किंवा इतिहासामध्ये काही गोष्टींची नोंद होते, तेव्हा अशा गोष्टी ह्या खूप मोठ्या बाबी असतात. आणि हाच ऐतिहासिक क्षण आपण दौलत नानांच्या माध्यमातून आज साजरा करतोय. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या ठिकाणी थोड्याच वेळात मंचावर येत आहेत. आणि यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेने चे पदाधिकारी राज्याच्या कोण्याकोपऱ्यातून व वंचित बहुजन भटके विमुक्त समाजाचे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आणि वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. जय मल्हार. जय भगवान. धन्यवाद आदरणीय खडे साहेब. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांची जयंतीच्या निमित्तानं असंख्य मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी मगाशी सांगितलं, आताही सांगतोय, आपल्या समाजासाठी आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ उभं राहिलं. अतुलजी सावेल साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, माई माऊलींना माझी विनंती, आपलं लेकरू उच्च शिक्षित बनवायचं, आपल्या पोराला इंजिनियर बनवायचं आहे, डॉक्टर बनवायचं आहे, तर शैक्षणिक सवलत
समाजाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या भविष्यासाठी हे आर्थिक विकास महामंडळ काम करतं. आणि खऱ्या अर्थानं दौलत नाना शितोळे यांच्यासारखा नेता तुम्हा आम्हा सर्वांच्या भविष्याचा वेध घेऊन खऱ्या अर्थानं समाजासाठी काम करतो. आपण प्रत्येकानं तळागाळापर्यंत या आर्थिक विकास महामंडळाची माहिती पोहोचवली पाहिजे. ती माहिती आपण प्रत्येकानं समजून घेतली पाहिजे. कुठली योजना कशा पद्धतीनं तुम्हाला सर्वांना मिळणार आहे आणि त्या योजनेचा लाभ आपल्याला कशा पद्धतीने घेता येणार आहे त्याची माहिती आपण सर्वांनी घेतली पाहिजे अशी विनंती मी सर्वांना करतो. आणि जेवण कक्षामध्ये पाठीमागं जी मंडळी उभे आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे, जे रस्त्यामध्ये आहेत तेही मान्यवर. खरं तर आज राजांची जयंती आहे. पाठीमागं एक वेळा भाजपच्या खासदार आदरणीय कंगना राणावतजी म्हणल्या होत्या की आम्हाला स्वातंत्र्य 2014 पासून मिळालेलं आहे. हे देशातल्या किती लोकांना लागू पडतं मला माहित नाही, परंतु आमच्या रामोशी बांधवांना, आमच्या बेरड बेडर बांधवांना खरंच जर स्वातंत्र्य कधी मिळालं असेल तर ते 2014 नंतरच मिळाले असं मला म्हणावं वाटतं. कारण याचा इतिहास आहे. 1871 साली इंग्रजांनी क्रिमिनल ऍक्ट बनवला, गुन्हेगारी कायदा बनवला आणि त्याच्यामध्ये आमच्या रामोशी बेरड बेडर बांधवांना सेटलमेंट मध्ये म्हणजे अर्थात जेलमध्ये टाकलं. ते सोलापूरला होतं, नाशिकला होतं, अमरावतीला होतं, नागपूरला होतं. महाराष्ट्रात 10 सेटलमेंट होती आणि त्या 10 सेटलमेंट मध्ये आमचे रामोशी बेरड बेडर बांधव होते. इंग्रजांनी असं का केलं? कारण अख्ख्या जगावरती इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजांच्या साम्राज्यावरती सूर्य मावळत नव्हता आणि अशा इंग्रजांच्या विरोधामध्ये जगामध्ये जर पहिल्यांदा कुणी बंड केलं तर ती महाराष्ट्रातली रामोशी बेरड बेडर जात आणि आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक होते. आणि इंग्रजांना वाटलं फक्त भारतापुरता धोका नाही, आपल्या साम्राज्याला जगामध्ये धोका निर्माण होणार आहे आणि ती धोका निर्माण करणारी जात जमात कोणती असेल तर ती रामोशी बेरड बेडर जात आहे. म्हणून त्यांनी 1871ला आपल्या जातीला जेलमध्ये टाकलं. 1871ला जेलमध्ये टाकल्यानंतर 1911ला त्या कायद्यामध्ये दुरुस्ती केली आणि दुरुस्ती करून आमच्या महिलांना सुद्धा त्या जेलमध्ये टाकलं. 1924ला पुन्हा दुसरी दुरुस्ती केली आणि फक्त दुरुस्ती करून राहिले नाही तर त्याची कडक अंमलबजावणी केली आणि आमच्या लोकांना जेलमध्ये टाकलं. देश 1947ला स्वतंत्र झाला. देशातल्या लोकांनी नवी कपडे घातले,
स्वातंत्र्यानंतर मात्र आम्ही उपेक्षित होतो. त्या उपेक्षित समाजाला न्याय देण्याचं काम सर्वांच्या या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांनी केलेलं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही दौलत नाना शितोळे साहेब आणि देवाभाऊ यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय मल्हार, जय उमाजी नाईक, जय भैरजी नाईक. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काका आपण खूप विस्तृत बोलला. सोलापूर जिल्ह्याचे ते उपाध्यक्ष आहेत, जरा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी मनापासून धन्यवाद. मनोगत ऐकत असताना आपण बोलत असताना विस्तृत आणि खूप छान मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. समाज बांधवांना जागं करायचा प्रयत्न आपण सर्वांनी केला. मनापासून काका आपलं धन्यवाद व्यक्त करतो. व्यासपीठावरती आपण या जयंतीच्या निमित्तानं काही पुरस्कार प्रदान करणार आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना ज्यांचा आशीर्वाद आहे आणि ज्यांच्या आशीर्वादावरती हा पुरंदर तालुका अखंड महाराष्ट्रातील आपण सर्व मंडळी ज्यांच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं समाजसेवेमध्ये काम करतो त्या महाराजांच्या शुभ हस्ते आपण काही पुरस्कार या ठिकाणी वितरण करतो. आणि म्हणूनच पहिला समाज भूषण पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. समाजातली काही मंडळी समाजासाठी काम करतात, त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकली पाहिजे आणि म्हणूनच पहिला समाज भूषण पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. ज्येष्ठ समाजसेवक कुपवाड सन्मान्य शंकर बाबूराव मदने. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणून ट्रॅक घे. महाराजांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार या ठिकाणी देतो. सन्मान्य शंकररावजी मदने साहेबांना माझी विनंती आहे, तो पुरस्कार आपण या ठिकाणी स्वीकारायचा.
आदरणीय पाचपुते साहेबांचा आगमन झाला. एक तरुण आमदार आम्ही महाराष्ट्राच्या मातीत बघितला. पाचपुते साहेब, गुटखा कुठं कुठं मिळतो या विधानसभेत तुम्ही कसं ठणकावून सांगितलं आणि आमचा तरुण देशोधडीला कसा लागतो हे आम्ही सर्वांनी ऐकलं. एक लोकप्रतिनिधी याला जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मनापासून धन्यवाद साहेब आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवाजीराव मोरे साहेब, ज्येष्ठ नेते फेडर रामोशी समाज, छत्रपती संभाजीनगर, आपल्याला या ठिकाणी पुरस्कार दिला जातोय. सुजाताताई संभाजी जाधव, माजी महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य. आदरणीय धारीवाल साहेब, आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित, आपलंही मी मनापासून स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं. पाचपुते साहेब, आपल्या डाव्या बाजूला, उजव्या बाजूला जी मंडळी उभे आहेत ती अनेक असंख्य उद्योग क्षेत्रामधली मंडळी आहे. आपल्या बाजूला नेपाळची अनेक उद्योजक मंडळी आहेत. इकडच्या बाजूला सन्माननीय धारीवाल साहेब, सन्मान्य प्रकाश शेठ धारीवाल साहेब, आपण आला, आपलंही मी मनापासून स्वागत करतो. समाज बांधव जरा टाळ्या वाजवा. अशी भक्कम माणसं दौलतखानाच्या पाठीमागे उभे आहेत. सर्वांचं मी स्वागत करतो. व्यासपीठाला विनंती करतो आपण सर्वांनी बसून घ्यावं. पाचपुते साहेब, आपणास माझी विनंती आहे. आदरणीय श्रीगोंद्याचे लोकप्रतिनिधी विक्रमजी पाचपुते साहेब, आम्हाला अभिमान आहे. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण पुरंदर तालुक्यामध्ये आला. प्रकाश शेठ, आपण आला. आपण सगळी मंडळी येत असताना खऱ्या अर्थानं दौलत नाना शितोळे यांच्यासारखा एक तरुण आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांची जयंती शासकीय साजरी व्हावी म्हणून 2017ला प्रयत्न झाला. ती जयंती साजरी होऊ लागली. ही विवडीची माती आहे. पाचपुते
स्टेजवरती येतात. आदरणीय विष्णू अप्पांना माझी विनंती आहे, या विचारपीठावरती आपण आपलं 2च मिनिटामध्ये मनोगत व्यक्त करावं. बोलतात आदरणीय विष्णू अप्पा, जरा टाळ्या घाला पाहिजे, कारण एक टॅग झाला पाहिजे. आपण सर्वांनी ठेवतो. आमच्या लाडक्या बहिणींचा आवाज येतो. पुरुष मंडळी आवाज कुठं आहे? आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांचं रक्त आपल्यामध्ये आहे. आवाज कसा पाहिजे? बुलंद पाहिजे. आदरणीय विष्णू अप्पा, माझी विनंती आहे, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. बांधवांनो, बहुजन समाजाचा बुलंद आवाज सन्माननीय गोपीचंद पडळकरांनी, आपला बहुजनांचा नेता, आपला लोकनेता, जरा टाळ्या झाला पाहिजे. इथे जणू गाणं लागलं पाहिजे बाबा. जरा हात वरती, टाळ्या पाहिजे, बहुजनाचा गोपीचंद, जरा टाळ्या. एकच छंद गोपीचंद, आमचा गोपीचंद, एकच छंद रे आमचा गोपीचंद, एकच छंद आमचा गोपीचंद, एकच छंद आमचा गोपीचंद. सन्माननीय विष्णू अप्पांना विनंती, आपण आपलं मनोगत व्यक्त करा. मी 2च मिनिटं आपली घेतोय. माझी विनंती आहे, तोपर्यंत मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. स्वराज्याचा स्वराष्ट्र निर्माण स्वप्न निर्माण करण्यासाठी ज्या राजे उमाजी नाईकांनी उभी आयुष्य संघर्षात घालवले, त्यांच्या जयंतीसाठी हा प्रचंड जनसमुदाय आज उपस्थित आहे. व्यासपीठावर सर्व समाजातील सर्व नेते आणि आपण सर्व या गोष्टीचे साक्षीदार आहात. बांधवांनो, गेल्या कित्येक तासापासून या ठिकाणी कित्येक जणांनी भाषणं केली. त्या भाषणांमध्ये राजे उमाजी नाईकांचा जीवन संघर्ष आणि जीवनपट सांगितलं गेलं. पण यामध्ये मी उमाजी नाईकांच्या नौकलमी जाहीरनाम्यातल्या गोष्टींच्या बद्दल थोडं बोले. राजे उमाजी नाईकांनी जो नौकलमी जाहीरनामा सांगितला, त्या जाहीरनाम्याच्या प्रत्येक कलमावरती पाऊल ठेवून या राष्ट्रातले नेते भारताचे नेते झाले. बांधवांनो, सैन्यातनं बाहेर पडा हा इशारा नाईकांनी दिल्यानंतर मंगल पांडेने तो निर्णय घेतला. इंग्रजांची असहकार करा असं सांगितल्यानंतर महात्मा गांधींनी सुद्धा असहकाराची चळवळ चालवली. त्यांच्या प्रॉपर्टीचा इस्कॉट करा या असं सांगितल्यानंतर क्रांतिसिंह नाना
यातून त्यांनी आणखी एक असं कलम सांगितलं होतं, इंग्रजीतून चालते होतील आणि काही दिवसातच या देशामध्ये सोशल जस्टिस, सामाजिक न्यायाचं दैवी सरकार येईल. आणि तुम्ही पाहताय सामाजिक न्याय करणारं दैवी सरकार दुसरं तिसरं कुठलं नसून भारतीय जनता पक्षाचं देवेंद्रजींचं सरकार आहे. ही गोष्ट बांधवांनो लक्षात ठेवा. मी विनंती करतो, बदनाथ साहेब आपली माफी मागतो. सीएम साहेब यायला लागले, आपल्याला पुरस्कार संपवायचे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आणि व्यासपीठावरती आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब आहेत. साहेब, आम्ही आपल्या उपस्थितीमध्ये साहेब येण्यापूर्वी काही पुरस्कार देतोय. माझी विनंती आहे आपण ते पुरस्कार या ठिकाणी प्रदान करावे विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मगाशी समाजभूषण पुरस्कार दिले गेले, त्यातला एक पुरस्कार बाकी आहे. ते शिवाजीराव मोरे साहेब, ज्येष्ठ नेते, बेटा रामोशी समाज, छत्रपती संभाजीनगर यांना आपण या ठिकाणी पुरस्कार देतोय. विनंती करतो आपण स्टेजवरती या. शिवाजीराव मोरे साहेब, आपणास माझी विनंती, आपण स्टेजवरती, आपल्याला तो पुरस्कार दिला जातोय. त्याचबरोबर सन्माननीय जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. बाबूराव अण्णा जमादार, ज्येष्ठ नेते, बेटा रामोशी समाज, महाराष्ट्र राज्य, आपल्याला या ठिकाणी हा पुरस्कार दिला जातोय. टाळ्या झाल्या पाहिजेत, एकदा जोरदार टाळी. मी विनंती करतो सन्माननीय बाबूराव अण्णा, आपणास माझी विनंती, आपण स्टेजवरती या. आपल्याला तो पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय छगन अण्णा जाधव, ज्येष्ठ नेते, रामोशी बेडर समाज, महाराष्ट्र राज्य, अण्णा आपणास माझी विनंती, आपण पुढे या. अण्णा, आपला पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. यानंतर यशवंत बिट्टू तात्या भांडवलकर, माजी नगरसेवक सासवड, आपल्याला ही जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. माझी विनंती आहे. यशवंत बिट्टू तात्या, चला. बाबूराव रामचंद्र चव्हाण, सासवडच्या मातीतलं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, ज्यांनी खऱ्या अर्थानं नगरसेवक म्हणून काम पाहिलं आणि नेहमी समाजाच्या पाठीमागं एक आदर्श म्हणून, सल्लागार म्हणून काम पाहिलं. आदरणीय चव्हाण साहेब, आपल्याला या ठिकाणी हा पुरस्कार दिला जातो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्येष्ठ महिला नेत्या, त्यांना जीवन गौरव पुरस्कार दिला जातोय. आदरणीय शारदाताई नामदेव खोमणे, आपणास माझी विनंती आहे. शारदाताई, आपणास माझी विनंती, आपण पुढे या. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. आपल्या महिला भगिनींना सुद्धा पुरस्कार दिला जातोय. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गुरुवर्य पुरस्कार 2025 या ठिकाणी दिला जातोय. मी विनंती करतो आदरणीय रमेश यांना, जगवाले संस्थापक श्री रेणुका माता मंदिर इचलकरंजी, आपल्याला या ठिकाणी गुरुवर्य पुरस्कार 2025 या ठिकाणी दिला जातोय. माझी विनंती आहे, तो पुरस्कार आपल्याला स्वीकारायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या समाज बांधवांमध्ये खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा एक मानाचं स्थान दिलं आणि त्यांना पुरस्कार दिला जातोय. रमेश चंदांना, जगवाल्यांना या ठिकाणी रेणुका माता मंदिर, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आदरणीय या कुस्ती क्षेत्रातलं एक व्यक्तिमत्व, प्रसिद्ध ओवीकार, वालुकूप मंडळ कुपवाड, सन्मान्य बाळासाहेब भाऊ मंगसुळे, आपल्याला या ठिकाणी
गुरुवर्य पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. आपल्या मातीतला ओळीकार आहे आणि त्याचा सन्मान एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. मनापासून धन्यवाद.